नमस्कार, मी सुवर्ण. दुपारचा 1 वाजलाय. काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 3 दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. विधानसभा निहाय नागपूर जिल्ह्यातील आढावा बैठकांचा धडाका सुरू आहे. यावेळी राज ठाकरेंनी पक्ष बांधणी का होत नाही असा सवाल करताना त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. तसंच मतदारांमध्ये जाऊन कामाला लागण्याच्या देखील सूचना त्यांनी केल्या. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरसह अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही ते थेट भेटणार आहेत. तसंच सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील ते भेटणार आहेत. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर इथल्या महापालिका निवडणुकांचा आढावा ते घेतील. या निवडणूक मनसे संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कामाला लागा, प्रत्येक उमेदवार जिंकून आणायचा आहे, बांधणी का होत नाही, पदाधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले, त्यांचे प्रश्न समजून घेण्यात आले. पालिका निवडणुकांसाठी तयार रहा, राज ठाकरे इन ॲक्शन मोड विदर्भामध्ये बघायला मिळतात. विदर्भामधला आजपासून दौरा राज ठाकरेंचा सुरू झाला आहे. वेगवेगळ्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधतायत. तिथले स्थानिक प्रश्न काय आहेत, महापालिका निवडणुकांचा आढावा ते घेत आहेत. काय परिस्थिती नेमकी आहे, मतदाराचा कौल काय आहे, अशा सगळ्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी संवाद राज ठाकरे विदर्भामध्ये साधणार आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याशी आपण थेट बोलूया. विशाल, विदर्भ दौरा राज ठाकरेंचा सुरू झालेला आहे. राज ठाकरे किंबहुना मनसेच ॲक्शन मोडमध्ये बघायला मिळतीये, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावरती आहेत. त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून नागपूर विधानसभा निहाय त्यांच्या बैठका ज्या आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत. अद्यापही कार्यकर्ते जे आहेत हे रवी भवन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बैठकीमध्ये राज ठाकरेंनी काही पदाधिकाऱ्यांना सवालसुद्धा केलेले आहेत की पक्ष बांधणी का होत नाही, अशा पद्धतीचा सवालसुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना केलेला आहे. आणि एकंदरीत जर रवी भवनच्या बाहेरची आपण दृश्य पाहायला गेली तर प्रत्येक विधानसभेतील कार्यकर्ते जे आहेत आणि पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 विधानसभांचे बैठकी आढावा जो आहे हा झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना एक संदेश दिलेला आहे की येणाऱ्या निवडणुका ह्या आपल्याला प्रत्येक जागेवरती लढायचं आहे आणि निवडणुका लागलेल्या आहेत अशाच स्वरूपानं तुम्ही कामाला लागा, अशा पद्धतीचे आदेश जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. त्याचसोबत पदाधिकाऱ्यांना नेमक्या ग्राउंडवरती काम करताना काय अडचणी आहेत ह्या सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समजून घेतलेल्या आहेत. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात. मिशन नागपूर महानगरपालिका केली जाणार आहे, काय नेमका आदेश राज ठाकरेंकडून तुम्हाला आला आहे? आता आतमध्ये गेल्यावर माहिती पडेल आदेश. आता आम्ही सगळे थांबलो आहे राजसाहेबांना भेटायला. आता मध्य शहर चालू आहे, उत्तर नागपूर येईल तेव्हा आम्ही आतमध्ये जाऊ, तेव्हा सांगतील राजसाहेब ठाकरे. तुम्हाला वाटते का ज्या पद्धतीनं आता विदर्भ हा दौरा झाला आहे पक्षाची बांधणी का होत नाही असा सवाल पक्षाध्यक्षांनी केलेला आहे, त्यामुळे आता त्या दृष्टीने कसं काम करणार आहात? ह्यावेळी मनसेची कमसे कम उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम इथून खूप सारे सीटं निघणार आहे. यावरती राजसाहेब ठाकरेंना ऐलान केलेला आहे. या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मात्र सुवर्ण ह्याच्या रवी भवनच्या बाहेरची जर आपण स्थिती पाहायला गेलं तर अद्यापही मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. विधानसभा निहाय बैठक जी आहे ही सुरू झालेली आहे. सकाळपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहेत. सुरुवातीला जे सकाळचं सत्र आहे या सत्रामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर शहर विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये नागपूर ग्रामीण अशा पद्धतीनं ते आढावा घेणार आहेत. एकंदरीत जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा जर आपण पाहायला गेलं तर आज नागपूर, उद्या नागपूर, त्यानंतर चंद्रपूर आणि 2 दिवस अमरावती जिल्ह्याला त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत कशा पद्धतीनं आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. आता ही वाटचाल मनसेची कशी असणार आहे निवडणुकांपर्यंत हे पाहावं लागणार आहे. पक्ष बांधणीसाठी हा विदर्भ दौरा फार महत्त्वाचा आहे मनसे करता. धन्यवाद विशाल, सविस्तर माहिती दिल्याबद्दल. गेले अनेक दिवस आपण चर्चा करतोय दसरा मेळाव्याची. ती याकरता कारण आता यावर्षी दसरा मेळावा कोण घेणार? शिवसेना घेणार का शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट घेणार? तर दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळवण्याकरता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून
मुंबई महापालिकेनं कुणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानासाठी शिंदे गटानं केलेला अर्ज MMRDAनं स्वीकारलाय. वांद्रे कुर्ला संकुलातील 2 मैदानं कार्यक्रमांकरता भाड्यानं देण्यात येतात. यापैकी एका मैदानाकरता शिंदे गटानं तर दुसऱ्या मैदानाकरता शिवसेनेनं अर्ज केला होता. मात्र शिवसेनेनं अर्ज केलेलं मैदान आधीपासूनच आरक्षित असल्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला. परिणामी दोन्ही गटांना जर शिवाजी पार्कची परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटाकडे BKC MMRDA मैदानाचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. शिवतीर्थासाठी शिवसेनेचा पहिला अर्ज आहे. तरीही असं होत असेल तर हे गलिच्छ राजकारण थांबवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली. तर शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला अर्ज गेलेला आहे आणि म्हणून प्रथम अर्ज आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आता परवानगी मिळाली पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन सांगतो हे गलिच्छ राजकारण थांबवलं पाहिजे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जन आक्रोश आंदोलन केलं. पुण्यातील नरे परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. नरेमधील कचरा प्रश्न, पाणी पुरवठा आणि रस्त्याची झालेली दुरवस्था या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं. पुणे महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. महापालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न न सोडवणारे सरकार धिक्कार असो, धिक्कार असो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यामध्ये होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विविध सर्व्हेमधून भाजपला निवडणुकांमध्ये पराभव दिसतोय. म्हणूनच मनपा निवडणुका सातत्यानं लांबणीवर टाकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच क्लोजर रिपोर्टनुसार खरंच सरनाईक फॅमिली निर्दोष असेल तर भाजपनं जाहीर माफी मागावी असं सांगताना भाजपकडून विरोधकांवर दबाव तंत्र वापरलं जात असल्याची टीका त्यांनी केली. हे इलेक्शनच लागेना. आज कदाचित सर्वेची भीती असू शकते त्यांना, कारण का जो सर्वे तुमच्याच पेपरमध्ये आलेला आहे त्या किंवा चॅनल्सवर आलेला आहे तो काय फारसा त्यांना आज सत्तेत आहेत त्यांना फारसा काही कॉम्प्लिमेंटरी नाही आहे. पण अशी परिस्थिती असली तरी स्वतःच्या स्वार्थासाठी सरकार चालवणं आणि सर्वसामान्य मायबाप जनतेला असं वाऱ्यावर सोडणं हे कितपत योग्य याचं आत्मचिंतन आत्ता उरबाडून आलेल्या या खोके सरकारने याचा विचार केला पाहिजे. असे किती लोक आहेत ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली. काल अरविंद सावंत म्हणाले खरं आहे की भारतीय जनता पक्ष ही भारतीय जनता लॉन्ड्री झालेली आहे. पण ह्याच्यात 2 भाग आहेत त्याला बघण्यासारखे. एक तर मग पहिला आरोप खोटा होता तर मग तुम्ही त्या कुटुंबाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राची एवढी बदनामी करताय. एक आणि पॉईंट नंबर 2 की जर मग त्यांनी जर ती गोष्ट केली असेल तर मग तुम्ही क्लीन चिट कशी देताय. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी आमचं विधान बुलढाणा जिल्ह्यातील जे वाचाळवीर आहेत, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा 50 बंडखोर आमदारांवर टीका करत होते त्यांच्याबद्दल होतं. आता अजित पवार हे त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले, ते त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागले हे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली. जे एकनाथ शिंदे साहेबाबद्दल, आमच्या 50 आमदाराबद्दल किंवा आमच्याबद्दल टीका करत होते, आता अजित पवार त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले किंवा त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागली हे का मला माहीत नाही. आणि त्यांनी माझी नक्कल केली की मला हिंदी बोलता येत नाही किंवा मी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला मराठी माणूस आहे, शेतकरी आहे, रांगडा गडी आहे, नागरावरचा गडी. मी विधानसभेत पोचलो. मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून नाही आलो. जशी काय मला मराठी येते रागारागात आम्ही ती बोललो. तुमच्यासारखे सोन्याचे चमचे गुण आम्ही पैदा नाही झालो. आमच्या बापाने आम्हाला कष्ट करून थोडंफार शिकवलं आणि आम्ही विधानसभेत पोचलो. तुमच्यासारखे पैशावाच्या घावाला आम्ही जन्म नाही घेतला. जमीन आणि कारणाच्या जाचक अटीतून सगळ्या सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवण्याकरता राज्य सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांकरता 42B कायदा लागू केला. मात्र याचाही फायदा भूखंड माफियांनीच घेतल्याचं समोर आलंय. शेवगाव शहरातील तहसील कार्यालयातील स्थळप्रतीत तफावत दिसून आली आहे. शहरातील रहिवासी विभागात समाविष्ट नसलेले ग्रीन आणि येलो झोनमधील गट नंबर हे देखील तहसीलदारांनी आक्रोशक आदेश काढून
तिथले भूखंड विक्रीकरता उपलब्ध करून दिलेत. भूखंड माफियांनी तहसीलदार आणि इतर कार्यालयाचे बनावट स्टॅम्प आणि बनावट दस्तावेज तयार करून आदेश दिल्याची गंभीर बाब समोर आली आहे, अशी तक्रार केली भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अरुणराव मुंडे यांनी माझ्याकडे लिखित स्वरूपात तक्रार केली होती आणि अशा प्रकारचे बोगस दस्तावेज तयार करून येण्याच्या परवानग्या करण्यासंबंधी काहीतरी 42 कलमाचा वापर करत आणि याच्या प्रमाणामध्ये याच्यात सर्वसामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे. मी चौकशी आदेश दिलेले आहेत. आपण 42B हे इंट्रोड्यूस जे केलेलं होतं कलम, त्यानुसार त्याच्यामध्ये काही शेवगावच्या प्रकरणामध्ये शेवगाव शहराच्या नजीक जे रिजनल प्लॅनमध्ये आहे त्या ठिकाणी तत्कालीन तहसीलदार किंवा त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये हे सनदा देण्यापूर्वी हे खातरजमा केलेलं नाहीत, तर त्याच्याकरताचा एक चौकशी अहवाल प्राप्त, काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्याच्यातून चौकशी अहवाल प्राप्त झाला. तर त्या सगळ्या ज्या नोंदी अशा आहेत की ज्या नियमानुसार नाहीत, त्या नोंदी रिव्हिजन करता घेण्याकरता प्रांताधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे. जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातला गोरखधंदा हा आपण बघत होतो. पुढच्या बातमीकडे वळूया. दारणा काठच्या शिवारात नुकतेच 2 बिबटे जेरबंद झालेत, तरी अजूनही या भागात बिबट्यांचा वावर असल्याचं सिद्ध झालंय. देवळाली कॅम्पच्या बान स्कूल या रोडवर शुक्रवारी पहाटे बिबट्यानं एका बंगल्यात प्रवेश केला. तिथे त्याने असलेल्या एका पाळीव श्वानावर झडप घेत त्याला नेले असल्याची माहिती आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना ज्या परिसरात घडली त्या जवळ असलेल्या लहवीत या परिसरामध्ये बिबट्या धुमाकूळ घालतोय. बिबट्यानं गोठ्यातील जनावरं, छोटी वासरं फस्त केलेली आहेत, त्यामुळे रात्री घराबाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातूनही बिबट्याचा व्हिडिओ समोर आलाय. सांगवी या ठिकाणी सांगवीत घुमरे वस्तीजवळ गेल्या 4 दिवसांपासून बिबट्यानं मुक्काम ठोकलाय. सुनील घुमरे यांच्या मकापिकात असलेल्या बिबट्यानं नारळाच्या झाडावर केलेल्या मस्तीचा व्हिडिओ समोर येतोय. शांताराम घुमरे यांच्या नारळाच्या झाडावर सुरुवातीला एक बिबट्या चढला. थोड्या वेळाने तो बिबट्या खाली उतरला. पुन्हा दुसरा बिबट्या त्याचा पाठलाग करत आला. तेव्हा पहिल्या बिबट्याने नारळाच्या झाडावर सरसर तो चढला. त्याला पकडण्याकरता दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावर चढला. मस्ती केल्यानंतर दुसरा बिबट्या हळूहळू खाली उतरला. आपल्या धारधार नखांनी नारळाच्या झाडाची घट्ट पकड करत दोन्ही बिबटे झाडावर चढले आणि पुन्हा अलगद खाली उतरले. हे सगळं कॅमेऱ्यामध्ये शूट झालेलं आहे. हा एक बिबटे आपल्याला हळूहळू खाली उतरताना दिसतोय. सुरुवातीला एक बिबट्या नारळाच्या झाडावर चढला. चढताना सरसर सरसर वर चढला. मग त्याच्या पाठून खेळण्याच्या मस्तीच्या नादात अजून एक दुसरा बिबट्या वर चढला आणि मग हळूहळू ही दृश्य आपण बघतोय. किती 2 बिबटे किती पटकन सरकन वर चढले आणि आता दोन्ही बिबटे हळूहळू खाली उतरताना दिसतील. ज्यांच्याकडून हा व्हिडिओ शूट झालाय तेही आपापसात बोलतायत. आधी एक बिबट्या दिसला, मग दुसरा बिबट्या दिसला आणि आता हा बिबट्या खाली उतरतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परत आलेत. एकूण 8 चित्ते भारतात आणलेत. त्यातील एका मादी चित्याचं नामकरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा असं या मादी चित्याचं नाव ठेवलंय. आशा ही 4 वर्षांची आहे. नामिबियातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मालकीच्या जागेमध्ये हे बिबट्याचं पिलू सापडलं होतं. त्यानंतर वनविभागाकडे त्याला सोपवण्यात आलं आणि ही 4 वर्षांची आशा आता नामिबियातून भारतात आलेली आहे. चिता आहे हा. मादी चित्याचं नाव आशा ठेवलेलं आहे. राज्यात जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. मुंबईत अद्याप रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही, तरीही या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता
मुंबई पोलीस सतर्क झालेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचा बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरवणे, प्राण्यांचं प्रदर्शन आयोजित करणे यावर महिनाभर बंदी घातलेली आहे. मुंबई आसपासचा परिसर, मुंबईच्या आजूबाजूचा ग्रामीण भाग या सगळ्या ठिकाणी मुंबई पोलिसांची नजर असणार आहे. देशामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. लंपीमुळे महाराष्ट्रातील 77 जनावरांचा मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत 9 लाख जनावरांचं लसीकरण झालंय. आणखी 75 लाख लसी विकत घेणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जनावरांना लागणाऱ्या इतर औषधांचा खर्चही सरकार उचलणार आहे. 1000 पशुधन पर्यवेक्षक भरती करण्याचे आदेश सुद्धा दिले गेलेत. तसंच ज्यांची जनावरं दगावली आहेत त्यांना तात्काळ मदत केली जाणार असल्याचं आश्वासन पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिलं आहे. मृत पडलेल्या पशुधनाला जर दुभतं जनावर असेल, गाय असेल तर त्यांना गाईला 35,000, बैलाला 25,000 आणि छोटं वासरू असेल 16,000 रुपये. या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा परिषदेला या व्यतिरिक्त 10,000 रुपये तात्काळ सानुग्रह अनुदान देण्याची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. 1000 पशुधन पर्यवेक्षकाची भरती करण्याचे आम्ही आदेश काढलेत. ते अधिकारी विभाग आयुक्ताला दिलेत. 1000 मुलं आज आमच्याकडे साई पशुवैद्यकीय महाविद्यालयात आम्ही आता फिल्डर आणलेले आहेत. खाजगी डॉक्टर लोकांची आता सेवा उपलब्ध करून घेतलेली आहे. लंपी आजार जो जनावरांचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडं समजा 32 जनावरं होती, आज रोजी ते 61 जनावरांवरती गेलं. आणि मग त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घ्यायच्या आणि जे जनावरं झालं आहेत त्यांना लसीकरण करून आणि प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी व्हॅक्सिनेशन. तर त्या संपूर्ण 5-5.5 लाख जे पशुधन आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या सगळ्यावरती आम्ही तो प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तो कार्यक्रम राबवायचा ठरवलेला आहे. सांगलीतल्या भर वस्तीतल्या एका घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकण्यात आलाय. यात 5 संशयितांना अटक करण्यात आली असून तब्बल 500 किलो मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. आष्टा इथल्या साठेनगरमधील जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलखान्याबाबत शुक्रवारी रात्री पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गोरक्षकांच्या मदतीनं पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चंदीगड विद्यापीठामध्ये काल रात्री मोठा गोंधळ झालाय. मुलींच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एका मुलीनं तिथेच राहणाऱ्या इतर 60 मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि इतर तरुणांना पाठवला. हा व्हिडिओ मुलांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून बनवला जात होता. ही बाब वॉर्डनच्या निदर्शनास आली. यानंतर काही तरुणींनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 8 मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना समोर आल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला आणि वी वॉन्ट जस्टिस असा नारा दिला. व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीवर हल्ला होऊ नये म्हणून तिला हॉस्टेलमधील एका खोलीत कोंडून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा गोंधळ इतका वाढलाय की घटनास्थळी पोलीस येत असताना सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केलं. संतप्त विद्यार्थ्यांनी PCR गाडी उलटवली आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान पोलिसांनी मुलींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या बातमीत काहीच तथ्य नसल्याचं म्हटलेलं आहे. मात्र घटना गंभीर आहे. अपॉलॉजी लेटर मेरे को दे दे, तेरे इंसिडेंट रिपोर्ट बनेगी, तेरे को सस्पेंड करेंगे आज ही, कंसर के पास भेज दिया तेरे को. क्यों प्लीज मारो की तरह फिर कंप्लेंट करते हैं कि वार्डन थप्पड़ मारने को बोलती है. कितना गंदा काम, घिनौना काम कर रही है तू. इनकी क्या इज्जत नहीं है किसी की. तेरा बहुत बुरा हाल कर देंगे बाहर. किसी ने बोला तेरे को बनाने के लिए? किसी ने बोला? वहाँ DSW रूम में तेरे मुंह से सब कुछ बुलवा लेना उन्होंने. कौन लड़का है वो, कहाँ का है वो? तो तू जानती है तभी तो उसको तू भेज रही है वीडियो. शिमला क्या तू कहाँ से है? फिर वो तेरे को जानता, तेरा पुराना यार दोस्त है वो. फिर तेरे को उसका क्या डर कि उसके कहने पे तो इनकी सबकी इज्जत उछाल रही है. अत्यंत गंभीर हा प्रकार आहे. अर्थात पोलीस हस्तक्षेप करून या सगळ्याचा छडा लावतील, त्या मुलीकडनं अधिक माहिती घेतील अशी अपेक्षा.
या बुलेटिनमध्ये या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.